चालत माऊलीला घेऊन पंढरपुरात येतात। हे साधी गोष्ट सामान्य नाही। आणि हे जे आहे हिंदू धर्माची सनातन धर्माची आपल्या संस्कृतीची जतन करणारे वारकरी संप्रदाय। या वारकरी संप्रदायाला दुसरं नाव आहे वैष्णव संप्रदाय। आता सध्या पडलं या 50 वर्षात 40 वर्षात 20 वर्षात आम्हाला वारकरी संप्रदाय म्हणतात, पण आम्ही वारकरी संप्रदाय नाही, आम्ही वैष्णव संप्रदाय। आम्ही पांडुरंगाशी एकरूप असणारे लोक आहोत, म्हणून हा वैष्णव संप्रदाय। आता जरा मागे जाऊ, गाठी घेतलेला विषय। आपण येताना दोन गोष्टी आणलो, प्रारब्ध आणि संचित। आता जरा महिलांना आमच्या आईला वहिनीला त्रास होणार आहे, आज कुठल्याही परिस्थितीत प्रवचनाला पदर घ्यायला लागणार आहे, तर तुम्हाला उन्हापासून रक्षण होणार आहे, नाहीतर गॅरंटी देता येत नाही। चला क्षमा असावी, पुढे चला। आता येताना प्रारब्ध आणलो, मागील जन्माची शिदोरी पुण्य आणि पाप त्याला प्रारब्ध म्हणतात, त्याला दुसरं नाव आहे संचित। आणि येताना कर्म आणलो। येताना कर्म म्हणजे मागील जन्मात जे वागलेलो आहोत, मागील जन्मात जसं आमचं आचरण आहे, त्या दोन वस्तू घेऊन आलो आणि आईच्या पोटी जन्माला आलो। पण या पोटी जन्माला आल्यानंतर देवाने या पृथ्वी तलावरती आणि फक्त भारत देशामध्ये एक चान्स दिलेला आहे। इतर देशामध्ये देवानी संतांनी चान्स दिलेला नाही, याच देशामध्ये चान्स आहे। कुठला? मनुष्य देहाचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे कृपा अवलोकने दिधला। याच जन्मामध्ये सच्चिदानंद नावाची पदवी घेता येते, याचा अर्थ नित्य मुक्त होता येतं, याचा अर्थ मोक्षाला जाता येतं। सच्चित नित्य पूर्ण आनंद हा आत्मस्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून घेता येतं। याच आत्मस्वरूपाचं ज्ञान होण्याकरता काही लोक साधू झाले, काही लोक संन्यासी झाले, काही लोकांनी जटा वाढवल्या, काही लोक वनात गेले। पण ज्ञानोबरांचा प्रसिद्ध अभंग आहे, समाजाला सांगितलं, वनी वनिता चिंतू लागला। वनात गेला आणि वनात वनितेचं चिंतन करू लागला। वनितेचं म्हणजे जी मंडावळ्या बांधून आले बघा, तिचं चिंतन काय करायला कोणाला माहिती। मी आलोय, पोरगे जरा नालायक आहे, तुझं साहित्य पोरग नालायक आहे, मस्तार देत्या का नाही कोणाला माहिती, का ऐकल्यात कोणाला माहिती, बरं यायला असलं तर गिन्ना खाल्ल्यात का लोकांना दिला कोणाला माहिती। कुठं? संन्यास घेतल्यावर वनिता चिंतू लागला। ज्ञानोबरांनी सांगितलं संन्यास घेतला पण घरातली चिंता करू लागला, तो संन्यासी नाही। मग संन्यासाची एक भाषा आहे ज्ञानेश्वरीमध्ये, गेल्याची से न करी न पवता चाड न धरी सुनिश्चळ अंतरी मेरू जैसा। अंतरामध्ये जो समाधान आहे, गाठी असता कोटी ठण, ज्याचे मन नाही